राहुल गांधींविरोधातली याचिका सपा नेत्याला महागात, खोट्या याचिकेप्रकरणी 20 लाखांचा दंड. राहुल गांधींनी कवडीमोल दरानं जमीन लाटली, हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आरोप. डेक्कन चार्जर्सच्या बरखास्तीच्या बीसीसीआयच्या निर्णयावर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब. राहुल गांधी यांच्या विरोधात याचिका करणं समाजवादी पक्षाच्या माजी आमदाराला महागात पडलंय. राहुल गांधी यांच्या विरोधात खोटी याचिका केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं किशोर समरिते यांना तब्बल 20 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. राहुल गांधी आणि त्यांच्या 6 मित्रांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करून समरितेंनी याचिका दाखल केली होती. एका वेबसाईटच्या आधारे समरितेंनी हा आरोप लावला होता. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींनी 35 लाख प्रति एकर किमतीची 6.5 एकर जमीन अवघ्या 1.5 लाख प्रति एकर दरानं घेतली. तसंच खरेदीमध्ये राहुल गांधी यांनी स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप चौटाला यांनी केलाय. ज्या 2 शेतकऱ्यांच्या जमिनी नितीन गडकरी यांनी लाटल्याचा आरोप टीम केजरीवाल यांनी केला होता, त्या दोन्ही शेतकऱ्यांचा माझानं शोध घेतला. खुर्सापरमधील या दोन्ही शेतकऱ्यांची गडकरींविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचं समोर आलंय. उलट नितीन गडकरींमुळे त्यांना फायदा झाल्याचा दावा या दोन्ही शेतकऱ्यांनी केलाय. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासह तिघांना आज मुंबईतून ताब्यात घेण्यात आलंय. मुंबईत सुरू असलेलं शूटिंग बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खोपकर यांच्यावर आहे. जळगावातील घरकुल घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार सुरेश जैन यांना पुन्हा अटक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. सुरेश जैन यांचा जामीन अर्ज आज न्यायालयानं फेटाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार संजय दिना पाटील यांना मुंबईच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी याबाबतचं पत्रक प्रसिद्धीस दिलं. आयपीएल फ्रँचायझी डेक्कन चार्जर्सच्या बरखास्तीवर मुंबई उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलंय. आर्थिक संकटात सापडलेली ही टीम बोर्डानं बरखास्त केल्यावर डेक्कन क्रॉनिकलनं हायकोर्टात अपील केलं होतं. डेक्कनला वेळेत बँक गॅरंटी भरण्यात अपयश आल्यानं ही टीम बरखास्त झाली. बरखास्तीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय.